तो चला मित्रांनो, आपण आता जाणार आहोत सीएसटीच्या बाहेरचं बॅकग्राऊंड बघायचं आहे आपल्याला. आणि स्पेशली रात्री 1 वाजले आहेत. 1 वाजता आम्ही चालू सीएसटीचा बॅकग्राऊंड चालायचं. तर चला फॉलो मी. माझ्यासोबत आर्या आहे. ओके, बऱ्यापैकी आर्या आहे. आणि आम्ही रात्रीचं तुम्हाला जवळजवळ 1 वाजता पूर्ण सीएसटी फिरून दाखवणार आहेत. चला लवकर. काय मस्त नजारा आहे ना आर्या. झकास. पाऊस गेलाय आता, है ना? हा, थोडा थोडा पाऊस चालू आहे. पण चला बघूया आपण सीएसटी. अरे बापरे, पाऊस चालू आहे. मोबाईलवरती पडला नाही पाहिजे. ओके, चल घे पटकन लवकर शूट घे पटापट सौरभ. तिकडून फिरवा असं वरती पूर्ण घे ना. पूर्ण घे सीएसटी दाखव. हे बघा रात्रीचा नजारा आहे, कारण की पाऊस येतोय. भर पावसामध्ये तुम्हाला शूट दाखवता येतो आम्ही. जास्त लांब जाऊ नाही शकणार. ओके, तर बस झाले, आपण चला जाऊया परत, कारण की पाऊस जास्त येत चाललाय. ओके, ते समोरची बिल्डिंग वगैरे दाखवू रे. चल लवकर, पाऊस येतो पटापट पटापट. सॉरी तुम्हाला, आम्ही जस्ट जस्ट बाहेर गेलो जाता परत पाऊस पडला, त्याच्यामुळे आम्ही परत रिटर्न आलो. पण तरीही प्रयत्न केला मी तुम्हाला रात्री 1 वाजता सीएसटीचा पूर्ण नजारा दाखवण्याचा. ठीक आहे, तर मला वाटतं जास्त बाहेर जाणं योग्य वाटत नाहीये, कारण की जसं बाहेर गेलं की पाऊस आम्हाला लगेच भीती घालतोय, है ना सौरभ? गेला काय? गेला पक्का? गेलाय ना? ओके. ओके, तर थोडा थोडा पाऊस गेलाय. ओके, तर आपण समोर जाण्याचा प्रयत्न करतोय आता. ओके, परत पाऊस भीती तर नाही घालणार ना आपल्याला? नाही ना? चलो. पण मला हे समजत नाही, सध्या पावसाचे दिवस नाहीये तरी पाऊस पडतोय, है ना? 3 महिने. कारण की तो भीती वाटते, बरं आहे की नाही? तर पाऊस येईल का काय? कसं काय होईल का काय? है ना? बरं, विचार करायची गोष्ट, एवढासा मुलगा घेऊन रात्री 1च्या 1:30च्या सुमारास आम्ही सीएसटी फिरतोय. ओके, जास्त काही लांब जाणार नाही आम्ही. ओके, काय मस्त आहे. काय म्हणजे पावसाला मध्येच रस्ता आम्हाला परत जायला लागतं. समाजात नित्य भिजला भीमराव माझा, झाला असता टाटा बिर्ला धनवान तो राजा, झाला असता टाटा बिर्ला धनवान तो राजा, समाजात नित्य भिजला भीमराव माझा. चल बघू ओके, आपण एक नवीन ट्रिप. तू थांब जरा. मला वाटतंय जास्त बाहेर जाणं पण गलतीचं आहे. ओके, तर एवढंच आपण जाऊ शकतोय. चला रिटर्न इकडून घे, इकडून शूट घ्यायचा पूर्ण. पूर्ण दाखव पूर्ण. हा, ही इंग्रजाच्या काळामध्ये बांधलेली सीएसटी आहे. रात्रीचा नजारा आहे. रात्री 1 वाजले आहेत आता. बघू शकता किती सुंदर आणि अप्रतिम आहे ना. तर रात्रीच्या वेळेस किती मस्त आहे. मग तेच हे बघितलं का? इंग्रजाच्या काळी बांधलेलं आहे सगळं. आज जाऊ शकतात. नाही, हा जाऊ काही जागा असतं तुझं पण. काय? चल, जेवण करायला मस्त घरी. ठीक आहे. काही पण रात्रीचं कुणाला काय ते कसं वापरतात. आता भजी वगैरे सगळं बनवलेलं आहे. ओके, तर बघितलं किती सुंदर एरिया, म्हणजे रात्रीचा नजारा आहे. या खूपच चांगला नजारा आहे रात्रीचा. स्पेशली इथली जी लाइटिंग आहे खूप चांगली आहे. आणि इथे जे बांधूक आहे, इथं जे दगड आहे, प्रत्येकाला एक हिस्ट्री आहे, एक इतिहास आहे. तर तुम्ही हा इतिहास बघून घ्या एक. चल सौरभ. इथे येऊन तिथं बघा. आणि तुम्हाला जर बघायचं असेल सीएसटी, तर इथे येऊन बघा काय कारागिरी बांधलेली आहे. ही सगळी इंग्रजांनी बांधलेली आहे. आतापर्यंत जशा तशी आहे, है ना? खूपच छान आणि खूपच सुंदर असं अप्रतिम असं ही कारागिरी आहे. हां, खूप चांगलं आहे ते, इंग्रजांनी बांधले. है ना? हो, इंग्रजांनी इकडे बस स्टँड वेगळं आहे. इकडं म्हणजे इथली खासियत इकडे आहे, की इकडे टॅक्स टॅक्स पार्क होतात, है ना? इकडून हा वे पूर्ण खाली आहे. मजा आली, है ना आर्य? हम्म. मजा आली ना?
पाऊस बराच भीती होते. रेल्वे विद्युतीकरणाची 100 वर्ष मध्य रेल्वे. रेल्वे विद्युतीकरण मध्य रेल्वे 100 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर हे हे गेट बांधलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचा. एकदम झकास. 125% आहे. सर एक फोटो काढ जरा लांबून जरा मस्त देऊन. हां. आर्या. अरे काढ यार. काय इलेक्ट्रिक मध्ये काय आहे? इलेक्ट्रिक. हा पप्पा बघ.